पुण्यातील जुन्नर, शिरूर, मंचर या सर्व भागांमध्ये बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि अशा परिस्थितीत लोकांना घराबाहेर पडणं देखील अवघड झालेलं आहे. लोक घराबाहेर पडताना विचार करून बाहेर पडतायत. इव्हन रात्री तर ते बाहेर पडण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. मात्र अशा परिस्थितीतही आपण पाहू शकता दत्त मंदिर जे आहे ते अतिशय सुंदर पद्धतीने सजवलेलं आहे. विद्युत आकर्षक रोषणाईने हे मंदिर उजळून आलेलं आहे. नेमके कशा प्रकारे हे नियोजन केलेलं आहे? बिबट्याची इतकी मोठ्या प्रमाणात दहशत असतानाही इतक्या मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी उपस्थित आहे. कसं काय शक्य झालं आणि कशा प्रकारे तुम्ही या कार्यक्रमाचं नियोजन करताय? या कार्यक्रमाचं नियोजन म्हणजे असं की 150 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे आणि त्याचा जीर्णोद्धार कमीत कमी आता 4 वेळा झालेला आहे. आणि हे सर्व मंडळाचं काम हे एक दैन्य मंडळ म्हणून आहे, गुरुदत्त दैन्य मंडळ. त्यामध्ये फक्त दैन्य मंडळच नाही, संपूर्ण गाव आहे, पण फक्त त्यांची दक्षता घेऊन हे त्याचं काम करतात. आणि प्रत्येक पौर्णिमेला आणि 20 वर्षापूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार झाला 2000 साली. त्यानंतर आम्ही वर्धापन दिन 15 वर्ष घातला, पण आता त्यानंतर तो वर्धापन दिन बंद करून ठेवला आणि दत्त जयंती उत्सव हा सतत चालू आहे. बरं, ही आत्ताचीच नव्हे तर गेल्या कित्येक वर्षांपासूनची परंपरा आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हा वारसा तशाचा तसा जपला जातोय असं आपण इकडे गावकऱ्यांकडून ऐकलेलं आहे. पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इकडची पूर्वतयारी सुरू असताना, ह्या उत्सवाची तयारी करत असताना कधीतरी असं बिबट्याचं दर्शन वगैरे झालंय का, किंवा कार्यक्रमात कुठच्याही प्रकारचा अडथळा आलाय का बिबट्याच्या या दहशतीमुळे? भरपूर वेळा. अच्छा, गावकऱ्यांचं ऐकून घेणं फार महत्वाचं आहे, कारण का ते म्हणतात भरपूर वेळा बिबट्याने अडथळा निर्माण केलेला आहे या कार्यक्रमांमध्ये. जाणून घेऊया एक्झॅक्टली काय झालंय. इथं पूर्ण शहरामध्ये फिरतो ना बिबट्या. अच्छा, मग तुम्ही कशा प्रकारे काळजी घेतात किंवा सरकारकडून तुम्हाला काही सहकार्य वगैरे करताय? सरकार काही करताय का? काहीच नाही. आम्ही फिरताना असं काम करताना ग्रुपने करतो ना, त्याच्यामुळे एवढं काही अडचण नाही. अच्छा, तुम्ही काय सांगाल? बिबट्याची दहशत आहेच, परंतु त्याला न जुमनता भक्त आणि ग्रामस्थ या ठिकाणी जो आपला उत्सव आहे तो करत असतात. तसं जीव मुठीत धरून म्हणजे शेतकरी वर्ग शेतामध्ये काम करत असतो, याची शासनाने दखल घ्यायला सुरुवात केलेली आहे. पण जेवढी म्हणावी तशी अद्यापर्यंत दखल घेतलेली नाही. तुम्ही काय सांगाल? गेले कित्येक वर्षांपासून तुम्ही या सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात आणि बरंच तुम्ही योगदान देखील या सोहळ्यासाठी केलेलं आहे, त्यामुळे तुमचं मनोगत व्यक्त करा. नाही, खरं तर आता अण्णांनी सांगितलं का हे 150 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये सातत्यानं पूजापाठ होतात. हा दत्त जयंतीचा उत्सव अनेक वर्षापासून ही लोक मोठ्या उत्साहात साजरा करत असतात. आणि खरं तर ह्या गावाच्या पर्याय श्री गुरुदत्तरायांची मोठी कृपा आहे आणि हा परिसरसुद्धा सुंदर ठेवल्यामुळे आपण पाहिलं असेल की आता आपण जो बिबट्याचा विषय घेतला तरी एवढी बिबट्याची भीती असली, शासन याच्यापेक्षा कमी जास्त काम करतंय, परंतु श्री गुरुदत्तराय महाराजांची कृपा असल्यामुळं निश्चित ह्या ठिकाणी हा उत्सव चांगल्या प्रकारे साजरा होतो. बरं, काही जण सुरक्षतेसाठी अक्षरशः गळ्यामध्ये खिळे असणारा टेप घालून फिरतायत, तर काही जण घरांना गोठ्यांना जाळं बांधून घेतलेलं आहे. मात्र यावरती काही तोडगा निघेल का, असं तुम्हाला काही वाटतंय का? त्याच्यावर तोडगा असं घाबरून हे करण्यापेक्षा शासनाने जो बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त केला पाहिजे. तसं पाहिलं शेतकरी पूर्वीपासूनच अडचणीत आहे आणि अजून त्यांना जे शेतातलं काम करता येत नाही, तर आमच्या शेतकऱ्यांची हीच मागणी आहे की शासनाने याचा ताबडतोब बंदोबस्त करावा. जरी आता आलं असलं नसबंदी वगैरे ह्या गोष्टी आहेत, त्यांनाही काही शासनाला अडथळे असतील, पण त्याच्यावर मात करून शासनाने या शेतकऱ्यांची बिबट्याच्या तावडीतून आमची सुटका करावी, अशीच आमची सर्व ग्रामस्थांची आणि शेतकऱ्यांची मागणी आहे. तर मंडळी, हे तेच मंचर आहे जिथे गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्याला नागरिकांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळालेला. त्याचबरोबर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं का, तर बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे आणि हल्ल्यांमुळे. मात्र आता या सगळ्यावर तोडगा निघावा अशी या ठिकाणी गावकऱ्यांनी ईश्वरचरणी प्रार्थना केलेली आहे. जर्नलिस्ट मानसी पिंगळे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.